सध्या संपूर्ण आखातावर युद्धाचं ढग आहेत. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह हा ठार झालाय. त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल अशी चिन्ह आहेत. आतापर्यंत हमास इस्रायल एवढाच असलेला संघर्ष आता वाढत चालल्याचंही दिसतंय. तर इरेला पेटलेला इस्रायल आणि नसरल्लाच्या हल्ल्यामुळे दुखावलेला इराण यांच्यातलं युद्ध संपूर्ण आखातात पसरेल अशी भीतीही व्यक्त केली जाते. आणखी महत्त्वाचं म्हणजे याचे भारतावर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट. लेबनॉनमध्ये इस्रायलनं घडवलेले हे शक्तिशाली हल्ले. इस्रायलच्या निशाण्यावर होतं हिजबुल्लाचं मुख्यालय. IDF अर्थात इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं लेबनॉनची राजधानी बेरूतमधल्या हिजबुल्लाच्या मुख्यालयावर प्राणघातक हवाई हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा झाला हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्ला याचा. कोण होता हसन नसरल्ला? हसन नसरल्ला हा हिजबुल्ला या कट्टरतावादी संघटनेचा प्रमुख. तो 3 दशकांपेक्षा अधिक काळ हिजबुल्लाचा प्रमुख होता. 1960 साली जन्माला आलेल्या नसरल्लाचं 1989 मध्ये इराणमध्ये शिक्षण झालं. जेरुसलेमच्या मुक्तीसाठी त्यानं सर्वांना आवाहन केलं. अरेबिक भाषेवर कमांड असलेल्या त्याला वक्तृत्वाची देणगी मिळाली होती. 1997 साली इस्रायली हल्ल्यात त्याचा मुलगा मारला गेला. इराणची बाहुली म्हणून नसरल्लावर कायम आरोप व्हायचा. नसरल्लानंही इराणचाच अजेंडा चालवला. IDFनं इस्रायली स्टाईलनं नसरल्लाला संपवलं. हिजबुल्लाच्या मध्यवर्ती मुख्यालयावर अचूक स्ट्राईक करत 6 इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या. शुक्रवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हिजबुल्लाची बैठक होती. हसन नसरल्लाची हिजबुल्ला तसंच इराणच्या टॉप नेत्यांसोबत बैठक होती. बैरूतमधल्या दाहिया या भागातल्या हेडक्वार्टरमध्ये बैठक सुरू झाली. त्याचवेळी इस्रायलनं हिजबुल्लाच्या हेडक्वार्टरवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात त्याच्यासह 6 जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये इराणच्या टॉपच्या एका लष्करी कमांडरचाही समावेश आहे. या हवाई हल्ल्यात 6 इमारती बेचिराख झाल्या. मृत्यूसमयी तो 64 वर्षांचा होता. लेबनॉनमध्ये हमास, हिजबुल्ला आणि हुती या संघटनांनी भुयारी मार्ग तयार केले. काही घरांमध्येच या संघटनांनी लष्करी तळ उभारले. हेच तळ उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायल आक्रमक झालाय. शिया नेता हसन नसरल्लाचा खात्मा ही ठिणगी आहे आखातातल्या मोठ्या संघर्षाची. की हा संघर्ष चिघळणार आहे. लेबनन आणि इस्रायल मधनं संघर्ष होणार आहे. हजारो निर्वासित होणार आहेत. आणि जर सिव्हिलियन कॅज्युअलिटीज वाढल्या तर इतर इस्लामिक देश जे सध्या शांत आहेत, विशेष करून इजिप्त आहे, जॉर्डन आहे, सौदी अरेबिया आहे, कतार आहे, UAE आहे, या इस्लामिक देशांनी जे सुन्नीपंथी आहेत त्यांनी अद्यापही या संघर्षा संदर्भामध्ये प्रत्यक्ष भूमिका ही घेतलेली नाहीये. पण जर नागरिकांच्या हत्या वाढल्या तर कदाचित ही इस्लामिक देश सुद्धा या युद्धामध्ये उतरू शकतात आणि मग मात्र संपूर्ण आखातामध्ये या युद्धाचा वणवा जो आहे तो पसरू शकतो. इस्रायलमध्ये नेतन्याहू यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली. त्यांना राजकीय अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर इस्रायल एवढ्यात माघार घेईल अशी शक्यता नाही. तर प्रामुख्याने बेंजामिन नेतन्याहू यांना विरोध करणारा फार मोठा वर्ग इस्रायलमध्ये आहे. आणि जर बेंजामिन नेतन्याहूचं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल, त्याला आपण पॉलिटिकल सर्व्हायव्हल असं म्हणतो, तर त्यांना हे युद्ध पुढे चालूच ठेवावं लागणार आहे. त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू माघार घेतील असं अजिबात वाटत नाहीये. त्यामुळे ते पुन्हा ग्राउंड अटॅक हे लेबनॉनवरती करू शकतात. युद्धाची व्याप्ती वाढू शकते. लेबनॉन जर याच्यात इन्व्हॉल्व झाला तर कदाचित इराणकडनं, कारण इराण याची आता खूप जास्त गांभीर्याने दखल घेईल, इराणकडनं काही एअर स्ट्राईक हे इस्रायलच्या विरोधामध्ये होऊ शकतात. अमेरिकेने काही आपले सैन्यांच्या तुकड्या या आता मिडल ईस्टकडे पाठवलेल्या आहेत. त्यामुळे हा संघर्ष जो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथं पुन्हा एकदा 2 गट पडतील. एका गटामध्ये सिरिया आहे, इराण आहे, लेबनन आहे आणि रशिया त्यांना समर्थनासाठी आहे. तर दुसऱ्या गटामध्ये इस्रायल बरोबर अमेरिका असेल. त्यामुळे पुन्हा एकदा ध्रुवीकरणाचं राजकारण हे आखातामध्ये दिसून येईल. आणि विशेष करून भारतासारख्या देशाला मात्र याची अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. वरवर दिसताना हे युद्ध इस्रायल विरुद्ध लेबनॉन आणि इराण असं दिसत जरी असलं तरी अख्ख्या आखातात या युद्धाचे पडसाद उमटणार आहेत. आखात हा तेलाचा मोठा साठा असल्यानं भारतालाही याचे मोठे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. आता आखात हा तेलाचा मोठा स्रोत मानला जातो. आखातामधले जे देश आहे, सौदी अरेबिया आहे, इराक आहे,
UAE आहे, कतार आहे. कतार हा गॅसचा सर्वात जास्त उत्पादक असणारा देश आहे. इराण आहे. हे सगळे मोठ्या प्रमाणावरती तेल उत्पादन करणारे देश आहेत. आणि यांच्यावरती विसंबून असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये नंबर 1 ला भारत आणि चीन, नंबर 2 ला चीन येतो. हे 2 देश त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती तेलाची आयात करतात. आपली जी एकूण तेलाची गरज आहे पेट्रोल आणि डिझेलची, त्यापैकी जवळपास 70% आयात आपण या आखातामधनं भागवत असतो. जर आखातामध्ये अशा प्रकारचा संघर्ष निर्माण झाला तर तेलाची जी पुरवठा साखळी आहे ती विस्कळीत होऊन जाते. आणि ती विस्कळीत झाली तर निश्चितपणे, कारण भारताकडे तेल साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती साधारणतः 15 दिवसांची आहे. ती अलीकडच्या काळात थोडी वाढली आहे, पण 20 दिवसाच्या वरती ती नाहीये. चीनकडे मात्र 2 महिने तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे. भारताकडे तेवढी क्षमता नाहीये. त्यामुळे 20 दिवसांपर्यंत आपण तग धरू शकतो. पण जर तेलाचा पुरवठा हा झाला नाही तर भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती आहेत त्या निश्चितपणे वाढू शकतात. हिजबुल्ला संघटनेनं लेबनॉनमधल्या सामान्य नागरिकांच्या घरांमध्ये तळ ठोकायला सुरुवात केली. त्यामुळे पुढच्या काळात इस्रायल लेबनॉन संघर्ष पेटला तर सामान्य नागरिकही यात भरडले जाण्याची शक्यता आहे. नागरिकांवरचे हल्ले वाढले तर हा संघर्ष फक्त इस्रायल, लेबनॉन आणि इराण पुरता मर्यादित राहणार नाही, तर सिरिया, जॉर्डन, कतार सारखे देशही यामध्ये उतरतील. आणि तसं झालं तर तो आखातातला सगळ्यात मोठा भडका असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.